पुण्याच्या कोंढवा परिसरात एक घटना घडते ज्यामुळे संपूर्ण पुणे महाराष्ट्र हादरतो। 25 वर्षीय अभियंता मुलगी पोलिसांत धाव घेते आणि तक्रार देते। एक अनोळखी कुरिअर बॉय माझ्या घरात घुसला आणि माझ्यावर बलात्कार केला। शहरात खळबळ उडते, सोशल मीडियावरही संतापाची लाट उसळते। 200 पोलिसांची पथकं, गुन्हे शाखा, फॉरेन्सिक टीम सगळेच या कुरिअर बॉयच्या शोधात धावू लागतात। पोलिसांनी तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स, मोबाईल लोकेशन सगळं बारकाईनं तपासलं, पण एका मागून एक धक्कादायक गोष्टी समोर यायला लागल्या आणि सगळं प्रकरण पलटतंय। पोलीस तपासाची सुरुवात झाली। 48 तासांतच पोलिसांनी आरोपी असलेल्या तथाकथित कुरिअर बॉयचा शोध घेतला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या। दरम्यान पोलिसांनी तपास केल्यानंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला। या प्रकरणात पीडितेनंच ही सगळी तथाकथित बलात्काराची स्टोरी रचल्याचं पुढे आलंय। ज्या कुरिअर बॉयवर हा अत्याचाराचा आरोप होता तो प्रत्यक्षात एक IT अभियंता, मुलीच्या ओळखीचा मित्र निघाला। युवक हा कुरिअर बॉय नसून तरुणीचा बॉयफ्रेंडच असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं। दोघेही गेल्या 1.5 वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते। मग ही तक्रार आणि हे सगळं बलात्काराच्या तक्रारीपर्यंत कसं पोहोचलं हे शोधून काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला आणि डोक्यालाच हात मारायचा तो बाकी राहिला। तर घटनाक्रम असा आहे की कल्याणी नगरच्या एका IT कंपनीत ही पीडित तरुणी काम करते। पुण्याच्या कोंढवा भागात ती तिच्या भावासोबत राहते। बुधवारी म्हणजेच घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला। सायंकाळी 7च्या सुमारास तरुणी एकटीच सदनिकेत होती। 5:30 वाजता या दोघांचं फोनवर बोलणं झालं। भाऊ घरी नसताना मुलाच्या यायचा प्लॅन ठरला। भेटायला म्हणून तो पोहोचलाय। गंमत म्हणजे ती घरी एकटी असताना अनेकदा तो आधी असाच येऊन गेलाय। मग याचा पुरावा काय, तर या सोसायटीच्या गेटवर असलेले जे सुरक्षा रक्षक आहेत ते येणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती नोंद करत असतात। खरं नाव सांगितलं तर तरुणीच्या घरच्यांनी गेटवरचे रजिस्टर पाहिलं तर आपण घरी येऊन गेलो हे समजेल असा त्यांना धोका वाटला। त्यामुळे दोघांनी मिळून शक्कल लढवली। प्रत्येक वेळी मुलगा आपण कुरिअर बॉय असल्याचं गेटवर सांगत होता। त्यानंतर सुरक्षा रक्षक खातरजमा करण्यासाठी मुलीला फोन करत आणि प्रवेश देण्याबाबत विचारणा करत। यानंतर ही तरुणी होकार देत असे, दुजोरा द्यायची आणि मग सुरक्षा रक्षक त्याला प्रवेश द्यायचे। अशा प्रकारे सुरक्षा रक्षकांना तो कुरिअर बॉय असल्याचं हे दोघे मिळून भासवत असत आणि कुरिअर बॉयचं नाही तर जे आसपासच्या परिसरातले शेजारी पाजारी असतील त्यांना हे दोघं मिळून तो कुरिअर बॉय असल्याचं भासवत आणि त्याला ती घरात घेत असे। आता याप्रमाणे तो तिच्या घरात प्रवेश करतो। तिच्याच संमतीनं आता पुढे नेमकं काय झालं ते पाहूयात। पोलीस तपासातून जे काही समोर आलं ते पहा की बळजबरी करणारा युवक हा तरुणीचा बॉयफ्रेंडच होता। शारीरिक संबंध ठेवण्यावरून दोघांमध्ये त्यावेळी बाचाबाची झाली। मुलानं इच्छा व्यक्त केली, मात्र तरुणीनं मासिक पाळीचं कारण देत संबंध ठेवायच नकार दिला। मात्र तरुणाला भावना कंट्रोल झाल्या नाहीत। त्यानं त्या परिस्थितीतही संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली। दोघांमध्ये वाद झाला आणि तरुणीनं थेट डिलिव्हरी बॉय कडून अतिप्रसंग करण्यात आल्याची कथा अशा प्रकारे रंगवली। आता म्हणाल की मग तो सेल्फी आणि तो मजकूर जो की मी पुन्हा येईन वाला वगैरे वगैरे, तर दोघांनी एकत्र सेल्फी काढला। त्या सेल्फीवर धमकीचा मजकूर मुलीनं नंतर स्वतः एडिट केला होता। सीसीटीव्हीत कोणतीही जबरदस्ती, फोर्स एंट्री किंवा स्प्रे वापरण्याचा पुरावा मिळत नाही। आता या प्रकरणात पीडितेनं सांगितलं होतं की माझ्यावर स्प्रे मारण्यात आला, पण फॉरेन्सिक तपासात आणि पोलिसांच्या तपासात तसं त्यांना स्प्रे किंवा अशा प्रकारे मेडिकल वैद्यकीय याच्यात कोणताही स्ट्रेस जो आपण म्हणतो त्याला तो आढळून आलेला नाहीये। आणि आता अजून एक धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा या प्रकरणाची तक्रार दाखल झाली, तपास सुरू झाला, 200 पोलिसांची पथकं या तपासात लागली होती। माध्यमांत बातम्या यायला लागल्या, तरी या मुलाला साधी कल्पना देखील नव्हती की ज्या कुरिअर बॉय बद्दल एवढं सगळं बोललं जात आहे की तो आला, कुरिअर बॉय म्हणून आला, बलात्कार केला वगैरे, तर तो कोणी दुसरा नसून तो आपण स्वतः होतो हे त्याला माहितच नाही। पोलिसांनी ज्यावेळेस त्याला ताब्यात घेतलं तेव्हा तोही गोंधळला। शहरातच नव्हे तर राज्यात ज्या प्रकरणामुळे खळबळ उडाली त्या प्रकरणातील आरोपी आपणच आहोत याचा त्याला थांग पत्ताही नव्हता। बाणेरमधील त्याच्या ऑफिसमध्ये त्याने घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच अर्थात गुरुवारी नेहमीप्रमाणे काम केलं। शुक्रवारी त्याच्या कुटुंबातील एका लग्नाला तो गेला। त्या लग्नात तो सहभागी झाला। पोलिसांनी त्याला त्या लग्नाच्या ठिकाणाहूनच चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि हो, त्याला अटक झाली नसून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं। आता या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय झालं की आपण कुठेतरी पकडले जाऊ नये किंवा कुठेतरी मुलगा आपल्या घरी आला, कोणाला तरी कळलं असेल किंवा कळू नये किंवा कळलंच असेल तर मग आता काय, तर मग विषय आपल्यावर काही येऊ नये म्हणून हा सगळा प्रकार असा रंगवल्याचं प्रथम दर्शनी दिसतंय। सर्वात मोठी चूक म्हणजे मुलीनं पोलिसांना सुरुवातीच्या तक्रारीतच खोटी माहिती दिली।
तिनं सांगितलं की एक अनोळखी कुरिअर बॉय घरी आला आणि त्यानं बलात्कार केला. प्रत्यक्षात तो मुलगा आता तपासात उघड झालंच आहे की तो तिचा मित्रच होता. कुटुंब, समाज किंवा इतर कोणत्याही दबावामुळे खोटी तक्रार करणं हे गंभीर चूक आहे. अशा बनावट प्रकरणांमुळे खऱ्या पीडित महिलांच्या तक्रारींवर संशय घेतला जातो, त्यांना न्याय मिळवताना अडचणी येतात. आता या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे हा मुलगा आणि ती मुलगी यांचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्या घरचे सुद्धा एकमेकांना ओळखतात. अशा परिस्थितीत ही सगळी तक्रार आणि हा सर्व काही आगडोम जो उभा राहिला, यात त्या मुलीची खोटी तक्रार एवढंच एक कारण आहे. आणि आता बाकीचा संबंध जो काही प्रस्थापित झाला तो जबरदस्तीने होता का संमतीने, याबाबत आता अद्याप पोलीस तपास सुरू आहे. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि या बातम्यांच्या सखोल विश्लेषणासाठी आमच्या लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.